नमस्कार, श्रेया सौम्याश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शीरखुर्मा कसा बनवायचा ते बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एक शेवया घेतलेल्या आहेत। ह्या भाजलेल्या शेवया आहेत। हे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। अर्धी वाटी साखर आहे। 1 चमचा वेलची पावडर आहे। हे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप मी सजावटीसाठी घेतलेले आहेत। इथं पेस्ट करण्यासाठी आपण खवा वापरणार नाहीये, त्यासाठी आपण इथं ही ट्रिक वापरणार आहे। इथं मी 5-7 काजू घेतलेत, 10-12 बदाम घेतलेत आणि खजूर घेतलेली आहे। याची आपण पेस्ट करून याच्यामध्ये वापरणार आहोत। चला, आणि हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुल फॅट दूध आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आता आपली कढई गरम झालेली आहे। आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहे। हे आपण जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहेत हे थोडे परतून घेणार आहे। आता हे आपले हलके परतून झालेले आहेत। आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊ। अजून 2 चमचे तूप घालू आपण याच्यामध्ये। जे शेवया आहेत हे आपण ह्या तुपावरती हलक्या भाजून घेणार आहे। आता ह्या 2 मिनिट आपण अशा हलक्या भाजून घेणार आहे। आता ह्या आपल्या शेवया भाजून झालेल्या आहेत। आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आता हे 1 लिटर दूध आहे। मी इथे गॅसवरती हे तुम्हाला आवडत असेल तर मलाई पण वापरू शकता तुम्ही। आता आपण ह्या दुधाला उकळी आणून घेऊ। त्या दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे। आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आपण हे काजू, बदाम तळून घेतले होते ते घातले याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालू। आता आपण हे काजू, बदाम आणि खजुराची पेस्ट केली होती ते याच्यामध्ये घालून घेणार आहे। हीच ती आपली ट्रिक आहे। याच्यामुळे आपल्याला मावा किंवा मिल्क पावडर वापरायची गरज नाही। आपण जरा 1 उकळी आणून घेऊ याला। आपल्याला एक वेलची पावडर घालू याच्यामध्ये। आपण 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे। आणि इथं मी थोड्या दुधामध्ये केशर भिजवून ठेवलं होतं ते पण याच्यामध्ये घालू आपण। आता दुधाला उकळी आलेली आहे। आपण ज्या ह्या शेवया भाजून घेतलेल्या होत्या त्या शेवया याच्यामध्ये घालणार आहे। एक 2 मिनिटं असं शिजवून घेणार आहे आपण। आपला शीरखुर्मा तयार आहे। गॅस बंद केलेला आहे। आपण याला थोडं थंड होऊ देऊ। अगदी दाटसर झालेला आहे, रबडीदार झालेला आहे आपला शीरखुर्मा। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आपला हा शीरखुर्मा थंड झालेला आहे। थंड म्हणजे एकदम थंड नाही, कोमट झालेला आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। हा आपला शीरखुर्मा तयार झालेला आहे। आपण सजावटीसाठी थोडंसं काजू, बदामाचे काप वगैरे याच्यावरती घालून घेऊ।
थोडंसं केशर घालू. आपला शिरखुर्मा तयार आहे. आज आपण खुर्मा बनवला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अगदी साधा आणि सोपा व्हिडिओ होता. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.